थंडीमध्ये आवळा खाणं हे शरीरासाठी खूप चांगलं आहे. हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. पण असाच आवळा आपण खाऊ शकत नाही. मुलांना पण आपण असा आवळा दिला तर ते खात नाहीत. तो चवीला थोडासा तुरट लागतो. तर आज आपण बनवतोय इन्स्टंट अशी आवळा कँडी. अगदी अर्ध्या तासामध्ये ही कँडी बनवून तयार होते. अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात ही कँडी बनवून तयार होते. चला तर सुरुवात करूया. इथे मी आता अर्धा किलो ताजे आवळे घेतलेत. तर एका बाउलमध्ये आपण पाणी घेतलंय आणि आता हे आवळे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. 2 ते 3 पाण्याने हे आवळे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. आवळे धुवून झाले की आता एका कढईमध्ये पाणी आपण गरम केलंय. धुतलेले आवळे एका चाळणीमध्ये ठेवले आणि चाळणी कढईत एका स्टँडवर ठेवली. आता झाकण ठेवून यांना 15 ते 20 मिनिटांसाठी स्टीम करून घ्यायचंय. 10 ते 15 मिनिट आता झालेत. आवळे बघा इथे छान आपले वाफले गेलेत. यानंतर आता गॅस बंद करायचा आणि थंड होण्यासाठी यांना कढईतून बाहेर काढून घ्यायचे. हाताला सोसवेल इतपत आता हे छान थंड झालेत. तर बघा इथे हे आवळे छान असे सॉफ्ट झालेत. त्याचे हे भाग असे ओपन होतात. आता हे ओपन करून यातले आपल्याला बी काढून टाकायची आहे. अशाच प्रकारे सर्वच आवळ्यांमधली बी आपण काढून टाकायची आहे. आवळा कँडी ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस नेहमी ताज्या आवळ्यांचाच आपल्याला वापर करायचा आहे. ताजे आवळे घेतल्यामुळे ते पटकन वाफले जातात आणि पटकन वाफल्यामुळे ते सॉफ्ट देखील लवकर होतात. तर आता संपूर्ण बिया आपल्या इथे काढून झाल्या आहे. यानंतर आपल्याला काय करायचंय तर याची आपल्याला मिक्सरमध्ये बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची. तर पाण्याचा इथे बिलकुल वापर करायचा नाही. तर ही पेस्ट आता शिजण्यासाठी एका कढईमध्ये घालायची आहे. तर इथे नॉनस्टिक किंवा स्टीलच्या कढईमध्येच हे आपल्याला शिजवायचंय. ही आवळ्याची पेस्ट शिजवत असताना गॅस इथे आपल्याला लोच ठेवायचा आहे. आता थोडंसं परतलं गेलं की यामध्ये आपल्याला घालायची आहे 2 कप पिठी साखर. तर पिठी साखरेऐवजी तुम्ही यात गूळ किंवा खडी साखरेची पावडर देखील वापरू शकता. आता पिठी साखर घातल्यानंतर कंटिन्युअसली हे आपल्याला एकसारखं हलवत शिजवायचंय. हे आता शिजवत असताना आपल्याला 4 ते 5 मिनिट झालेत. साखर यामध्ये आता चांगली विरघळली. आता यात आपल्याला फ्लेवरसाठी ॲड करायचं आहे चाट मसाला. नंतर थोडंसं काळं मीठ घालायचंय. आता थोडंसं साधं मीठ यामध्ये घातलं. आता साखरेच्या यामध्ये क्रिस्टल तयार होऊ नये म्हणून यात आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे. आता हे सर्व छान आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचंय आणि एकसारखं हलवत आपल्याला हे परतत राहायचंय. 4 ते 5 मिनिटांनंतर यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लोअरची स्लरी घालायची आहे. कॉर्नफ्लोअरची स्लरी यामध्ये घातल्यामुळं मिश्रण छान घट्ट व्हायला मदत होते आणि याला कँडीचं टेक्स्चर देखील येतं. आता हे छान मिक्स झालं. आता वडी चमकदार होण्यासाठी यामध्ये आपण घालतोय 1 चमचा साजूक तूप. आता तूप सुद्धा घातल्यानंतर तूप यामध्ये मिक्स करून घ्यायचंय. यानंतर पुढचे 8 ते 10 मिनिट लो फ्लेमवर आपल्याला हे असंच परतत राहायचंय. तोपर्यंत हे परतायचंय जोपर्यंत मिश्रण छान असं घट्ट होत नाही आणि कढईला हे सोडत नाही. 8 ते 10 मिनिट सतत परतवल्यानंतर मिश्रण आता बघा छान घट्ट झालेलं आहे. कढईला देखील ते सोडतंय. तर आता हे मिश्रण आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचंय. तर इथे एका प्लेटला मी तूप लावून घेतलंय आणि तयार वडीचं मिश्रण यामध्ये घालून आता एकसारखं हे आपल्याला पसरवून घ्यायचंय. जशी तुम्हाला वडी हवी जाड पातळ तसे हे मिश्रण आपल्याला स्पॅच्युलाने व्यवस्थित पसरवून घ्यायचंय. मिश्रण पसरवून झालं की थंड होण्यासाठी अर्धा ते 1 तास असंच प्लेटमध्ये आपल्याला सोडून द्यायचंय. आता अर्धा तास झालेला आहे. तर मिश्रण हे प्लेटमध्ये पूर्णपणे थंड झालंय. आता हे आपल्याला कट करून घ्यायचंय. तर तुमच्या आवडत्या लहान मोठ्या अशा चौकोनी आकारांमध्ये याच्या आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहेत. वड्या पाडत असताना सुरीला जर मिश्रण चिकटत असेल तर थोडंसं तूप लावून आपण ह्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. तर अगदी इझिली ह्या वड्या कट होत आहेत. एक वडी आता यातली आपण काढून बघूया. तर बघा किती छान ही वडी निघालीये आणि मस्त सेट पण झालीये. तर आता या सर्व वड्या आपण प्लेटमध्ये मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. अजिबात या वड्या एकमेकांना चिकटल्या नाहीत आणि आरामशीर या मोकळ्या देखील झालेल्या आहेत. तर या वड्या आता सर्व मोकळ्या करून झाल्या की या वड्यांवर आपल्याला पिठी साखर घालायची आहे.
साधारण 3 ते 4 चमचे पिठी साखर आपण इथे घेतलेली आहे। ही पिठी साखर आता यावर टाकून घ्यायची आणि या संपूर्ण वड्या आपल्याला पिठी साखरेने कोट करून घ्यायच्या आहेत। तर बघा इथे आपली आंबट गोड चटपटीत अशी आवळा कँडी तयार झाली आहे। तर एकदा बनवली तर अगदी वर्षभर ही आवळा कँडी तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता। मुलांना तर ही खूपच आवडणार आहे। तर आवळा न खाणारे सुद्धा अगदी किलोभर आवळे आणून ही कँडी बनवतील, एवढी ही कँडी सुंदर तयार होते आणि एकदम चविष्ट लागते। तर ही आवळा कँडीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, अयोध्याज मिनी वर्ल्ड या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ही रेसिपी फॉलो करून आवळा कँडी जरूर बनवा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा।